जोरदार टाळ्या. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आणि आमच्या सगळ्या परिवाराला होणार जो आनंद आहे हा गगनात न मावणार आहे. तर मनापासून सगळ्या खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. सचिन डोळे प्रहार 11चं मनापासून एकडे अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू व्हेरी मच. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे खेळला गॅप शोधलाय आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेची सुरुवात होते चौकारानं. 4 धावा. 4:54 पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे टाकला होतोय. पहिला चेंडू आपण पाहिलं तर 4:54 इथे आपण पाहिलं तर डिलिव्हर झालेला आहे. पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट चौकारानंतर चेंडू खेळलाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. 6 धावा. एक चौकार एक षटकार देखील आपण पाहिले तर इथे 2 चेंडूवरती देखील 2 मोठे फटके आपण पाहिले तर इथे खेळले जातात. आक्रमण देखील इथे आपण पाहिले तर केला ते 10 धावा 10 रन. यावेळेचा चेंडू होता लेग स्टंपच्या अगदी जवळून चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरकडे येतोय. एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. कमबॅक केला ते पुनरागमन वापसी देखील आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपण पाहिले आणि त्यानंतर एक डॉट बॉल तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते टाकला होतोय. अतुल क्षीरसागर आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होतात. बॅटिंगसाठी आपण पाहतो अश्विन कुमकर साहेबांना आपण पाहतो स्ट्राईकवरती. नॉन स्ट्राईक एंड होते आपण पाहतोय. शंतनू पाटील बॅटिंगसाठी मैदानात आहेत. यावेळेचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु मिडल ऑफ द बॅट चेंडू होताना पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा एक डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं ते टाकला जातोय. हे दोन्ही खेळाडू आतापर्यंत या स्पर्धेत एक अर्धशतक बनवण्याचा विक्रम या 2 खेळाडूंच्या नावावरती आहे. एका बाजूला शंतनू पाटील आपण पाहतोय. अश्विन कुमकर साहेब आपण पाहताय. या दोन्ही खेळाडूंनी एक अर्धशतक प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वात इथे आपण पाहिलं तर बनवलं आहे आणि तीच एवन जोडी बॅटिंग करताना मैदान ती पाहायला मिळते. स्लोअर वन चेंडू होता कमी गतीने टाकलाय. व्हेरिएशन परंतु चुका होत आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतोय आणि तिथे आपण पाहिलं तर काही धावा येतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी केली चाल तोपर्यंत पळून पूर्ण केला जातात. 2 धावा म्हणजे जिथं एकही धाव नको होती तिथं 2 धावा येतात आणि छोट्या छोट्या चुका इथे पुरंदर किंग्स कडनं आपल्याला मैदान ती पाहायला मिळतात. या दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. लोहगड सुपर जायंट्ससाठी देखील आणि पुरंदर किंग्ससाठी देखील. लोहगड सुपर जायंट्सनं आतापर्यंत 6 पैकी 5 जिंकलेला आहे. ही त्यांच्यासाठी एक प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई असेल. इथे जिंकला तर यावेळेचा चेंडू तालक्यातनं खेळला दिशा दिली स्कोर लिखला जातोय. क्षेत्ररक्षकात अडवतोय फेकी करेल तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. धावपलकृत आणि स्कोर कार्ड आकडे इथे आपण पाहिलं तर बदलले जात आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपलकृती बनवल्या जात आहेत. 14 धावा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा. पहिलं षटक आपण पाहिले ते संपले आणि दुसऱ्या क्रमांकाचे षटक इथे सुरू होताना पाहायला मिळते. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर संपले. 14 धावा धावपल होत आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे षटक देखील इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. लोहगड सुपर जायंट्स विरुद्ध पुरंदर किंग्स या 2 संघात एक महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. हा सामना देखील आपण पाहिलं तर तितकाच रोमहर्षक आणि रंगत धरवले यातील मात्र शंका नाही. आजच्या दिवसात प्रत्येक मॅच आपण पाहिलं तर प्रत्येक टीमसाठी अगदी प्रतिष्ठेची बनली कारण का प्रत्येकाला जिंकायचं आणि जिंकण्यासाठी इथे आपण पाहिलं तर फार मोठे प्रयत्न प्रत्येक टीमला इथे मैदान ती करावं लागणार आहे. धावपलकृत आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहिलं तर इथे बनवले जात आहेत. 14 धावा. पहिलाच बॉल बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. मिडलला चेंडू जातोय. मिडअपचा क्षेत्ररक्षक डीप लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षक घेतोय. अडवतो फेकी करेल तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर इथे आहेत. धावसंख्येत वाढ होती. स्कोर कार्ड होते आणि धावपलकृती आकडे आपण पाहिले तर बदलत आहेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा होत्या आणि पहिल्या चेंडूत एक सिंगल येता स्ट्राईकला रोटेट करतायत. शंतनू पाटील खातं खोलतायत. अश्विन कुमकर साहेबांनी पहिले 6 चेंडू खेळलेत. 14 धावा बनवत स्ट्राईकवरती बॅटिंग करताना पाहायला मिळतात.
गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतो शुभम, षटक क्रमांक 2 करतायत शुभम गवारी. शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेंथ आपण पाहिलं तर पाठीमागे येतोय, विकेट किपर अडवताय. तोपर्यंत एक डॉट बॉल देखील आपण पाहतो. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खेळाडू आहेत शुभम गवारी. याचे स्टुडंट म्हणून या स्पर्धेत आपण पाहिलं तर सहभागी होत आहेत आणि त्यांची गोलंदाजी फलंदाजी सातत्यानं अगदी वाखाणण्याजोगी राहिलेला आहे. अतुल क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आपण इथे मैदानावरती पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा शुभम गवारी, वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक. स्लोअर वन चेंडू होता, कमी गतीने टाकलाय. अपील जोरदार आहे परंतु पंच आपल्या निर्णय तटस्थ आहेत, ठाम आहेत. सेलिब्रेशन फार मोठं पाहायला मिळतंय परंतु तिथे कोणत्याच प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. आणखीन एक डॉट बॉल येतोय. प्रेशर क्रिएट केलाय, प्रेशर सातत्यानं आपण पाहिलं तर इथे बनवलं जातोय. अश्विन कुमकर साहेबांची विकेट फार महत्वाची आणि ती विकेट घेण्यासाठी विकेट किपर आणि त्यांचे सगळे संघ साथीदार इथे आपण पाहिलं तर फार मोठे सेलिब्रेशन करतायत. जोश जल्लोष आनंद उत्सव साजरा केला जातोय परंतु प्रयत्न करावे लागतील अश्विन कुमकर साहेबांना. पॉवर प्लेचे षटक महत्वाचं आहे. इथे पुन्हा एकदा डॉट बॉल, बॅक टू बॅक सलगचे 3 निर्धाव चेंडू येत आहेत. गोलंदाज शुभमनं कमाल केली. पहिल्याच षटकात 6 चेंडू 14 बनवल्या. पहिल्याच 2 चेंडूत एक षटकार एक चौकार खेळला. एक सेट बॅटर आहेत अश्विन कुमकर साहेब आणि त्यांना अगदी थांबवले, उभं करून ठेवले, रोखून ठेवलंय या खेळपट्टीवर त्याने विकेट होती. ही खेळपट्टी आपण पाहिलं तर सातत्यानं रंग बदलते. अगदी सकाळच्या सत्रात वेगळा रंग दाखवती, दुपारच्या सत्रात वेगळा रंग दाखवती, सायंकाळच्या सत्रात पुन्हा एकदा या खेळपट्टीनं रंग बदललेत की काय त्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय शुभम गवारीकडनं. इथे फटका खेळलाय, कव्हर पॉइंटच्या टोक्यावरतून चेंडूला स्लॅश केले आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. प्रहार प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोते आकडे आपण पाहिलं तर इथे बदलत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक एक चेंडू एक एक धाव देखील आपण पाहिलं तर फार महत्वाचे आहे. पुरंदर किंग संघाला लोहगड सुपर जायंट्स सातत्यानं मोठ्या धावा बनवण्यात तो संघ प्रचंड माहीर बनलाय. इथे मिडल ऑफ द बॅट केलाय परंतु फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, उंची घेतो आणि लांबी घेताना पाहायला मिळत आहे. विकेट येते, ज्या विकेटच्या शोधत होती टीम पुरंदर किंग्स ती विकेट आपण पाहिलं तर येते अश्विन कुमकर साहेब इथे आपण पाहिलं तर बाद होत आहेत. महाराष्ट्र पोलीस साहेबांना इथे आपण पाहिलं तर परतावं लागते. युनिक स्पोर्ट्सच्या बॅटनं बॅटिंग करत होती, फटका खेळला होता परंतु थोडीशी निराशा जाणवताना पाहायला मिळते. विकेट येते 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. लोहगड सुपर जायंट्स 1 गडी बाद 19 धावा. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. ऑफस्टॉमच्या बराचसा बाहेरचा चेंडू होता, शपलून खेळले, खेचून मारण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात होता, सेल टिपला आणि तिथे विकेट आपण पाहिले तर गमावली जाते. पहिला बॅटर लोहगड सुपर जायंट संघाचा आपण पाहिलं तर इथे आउट होतोय, बाद होते आणि विकेट इथे आपण पाहिलं तर इथे गोलंदाजीच्या मार्क होते. आपण पाहतो गोलंदाज अतुल क्षीरसागर. शंतनू पाटील आपण पाहतोय सकाळच्या सत्राचे अर्धशतक झळकवलं होतं ते देखील आपण पाहू शकाल. ऑन स्क्रीनवरती आपल्याला ही सगळी दृश्य प्रथम स्पोर्ट्स आणि मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. लोहगड सुपर जायंट कडनं शंतनू पाटील मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकवला होता आणि फास्टेस्ट 50 त्याच्या बॅटमधून या स्पर्धेत आपण पाहिली होती, ती देखील आपल्याला पाहायला मिळते. हायलाइट आपण पाहू शकाल. सकाळच्या सत्रात दुपारच्या सत्रात काय बॅटिंग केली होती शंतनूनं शिवनेरी पलटण या संघाच्या विरुद्ध. यावेळेचा चेंडूचा फ्लिक केला, चेंडूला दिशा दिली, गॅप शोधलाय आणि बॉलला मात्र पाठवले सीमारेषा पार. शंतनू पाटीलच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. मी शंतनू पाटीलची 50 हायलाइट्सला प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून दाखवली आणि तिथून पुन्हा त्याने सुरुवात केली. पहिला चेंडू खेळलाय आणि या षटकात चौकारानं तो इथे आपल्याला सुरुवात करताना पाहायला मिळते. फलंदाजीतून कमाल करतोय शंतनू पाटील
आज जिकडे तिकडे चोहीकडे आपण पाहिलं तर त्यानं चौकार षटकार खेळलेले आहेत. मैदानाच्या प्रत्येक क्षेत्रात आज त्यानं खूप चांगली बॅटिंग केली आहे. पुलचे फटके आपण पाहिले, कट करताना आपण पाहिले, काही ड्राईव्ह आपण पाहिले, हुकचे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. अगदी लॉंग ऑन लॉंग आपला व्ही शेपमध्ये स्ट्रेट टू द ग्राउंड त्यानं काही चांगले फटके खेळले. पॅडल स्वीप आपण पाहिला होता, स्लॉक स्वीप देखील आपण पाहिला होता. गुडघा टेकून एक षटकार देखील शंतनू पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिला होता. यावेळीचा चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरला अडवला चालेल. क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन आपण पाहिलं ते ठेवलं आहे. फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन थोडंसं आता इथे आपण पाहिलं तर बदललं आहे. पॉवर प्लेची 2 षटकं संपतायत. पहिल्या 2 षटकात 19 धावा आल्या आणि या षटकात जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या जोडीचा आपण पाहणार आहोत. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर सिद्धांत चंगले मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा गावचे खेळाडू आहेत. बॅटिंगसाठी आपण पाहतो याचे सेल्स मॅनेजर म्हणून आपल्या पुण्यनगरीत आपल्याला कार्यरताना पाहायला मिळत आहेत. धावा देखील आपण पाहिलं तर इथे बनवले जात आहेत. 1 गडी बाद 24, षटक क्रमांक 3. इथे फटका खेळलाय, बराचसा काय चेंडू हवेत आहे. वाडी स्ट्रॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, सेल टिपत आहेत. आणखीन एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमावली जाते. फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होत आहेत. विकेटचा सिलसिला आपण पाहिलं तर सुरू आहे. सिद्धांत चंगले इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आउट होत आहेत, बाद होत आहेत आणि विकेट देखील इथे आपण पाहिलं तर टीम गमवते. लोहगड सुपर जायंट संघाला दुसरा धक्का. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडून हलकसं वळण घेतलं, थोडंसं कट होताना पाहायला मिळतोय आणि स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. थोडंसं पाठीमागे गेले, डीप लॉंग ऑफला जागा बनवली परंतु फटका फसला आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज आपण पाहिलं तर बाद होत आहेत. शंतनू इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानात आहेत. सिद्धांत चंगले ते देखील आपण पाहिलं तर विकेट गमवत आहेत आणि शंतनू पाटील यांच्या सोबतीला बॅटिंगसाठी आता न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी येत आहेत. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. अतुल क्षीरसागर गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मालुंबरे गावचा खेळाडू आहे, परंतु सध्या आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील औद्योगिक नगरी मरकळ या ठिकाणी आपण पाहिलं तर सध्या ते कार्यरत आहेत. त्याचे टीचर म्हणून आपण पाहतोय. व्हाईट बॉल एक खराब चेंडू आपण पाहिलं तर येतो. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपल्याला येताना पाहायला मिळते. धानोरी परिसरातून त्यांनी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. अश्विन कोमकर साहेब असतील, अतुल क्षीरसागर असतील, या खेळाडूंना आम्ही सातत्यानं पाहिलेलं आहे. आज पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्रहार प्रीमियर लीग मध्ये एकमेकांच्या समोर आहेत. स्लोअर वन चेंडू होता, कमी गतीने टाकलाय, कव्हर पॉइंटला खेळत आहेत. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटचे चेंडू अडवत आहेत. तोपर्यंत एक सिंगल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावसंख्या देखील इथे आपण पाहिलं तर आकार येते. शैलेश बोराडे बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील खेळाडू आहेत. ॲज अ स्टुडंट म्हणून आपल्या स्पर्धेत ते देखील आपण पाहिले तर खेळत आहेत. खरं तर एक चांगलं व्यासपीठ, हक्काचं व्यासपीठ, हक्काचा प्लॅटफॉर्म बनवलाय आदरणीय सचिन ढवळे सरांनी. इथे पुन्हा एकदा बॅटच्या हातील कडा घेऊन चेंडू 38 सर्कलच्या अगदी जवळ फील्ड केला चालेल. तोपर्यंत एक सिंगल येते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्याचे अधिकारी पदाधिकारी त्यातून घडलेला आहे, त्यांच्यासाठी एक फार मोठा प्लॅटफॉर्म, फार मोठा क्रिकेटच्या माध्यमातून संधी आदरणीय श्री सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग टॉप लेवलला तर आहेत, यात कोणती शंका नाही. कारण का संपूर्ण भारतभर या स्पर्धेच्या चर्चा सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सुरू आहे. सुरुवातीचे 3-4 दिवस आपण पाहतोय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आपण पाहतोय. परंतु उद्यापासून प्रेक्षकांना सांगू इच्छितो, उद्यापासून पुणे जिल्ह्यातील तारे सितारे रती महारथी तुम्हाला सकाळच्या दुपारच्या सत्रात पाहायला मिळतील. तर सायंकाळी आणि रात्रीच्या सत्रात तुम्ही पाहणार आहात अखिल भारतीय स्तरावरचे क्रिकेट. ऑल इंडिया ओपन आयकॉन पाहायला मिळतील. अखिल भारतीय स्तरावरचे खेळाडू भारतभरातून या मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी येताना पाहायला मिळतील. प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वात द ग्रँड टेनिस बॉल क्रिकेट ऑल इंडिया ओपन, त्यासाठी देखील आपण भरपूर मोठी पारितोषिक सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नियमित नवनवीन संकल्पना सचिन सरांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. याही वर्षी आपण पाहिलं तर ऑल इंडिया ओपन साठी देखील फार मोठी रक्कम, फार मोठी बक्षिसांची पारितोषिक आपण पाहतोय.
विजेत्या संघाला 3,09,99, उपविजेत्या संघाला 1,50,999, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 74,999 ही पारितोषिक देखील आपण सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून पाहतो. एक सोपा कॅच आणि तो देखील आपण पाहिला तरी ते सुटलाय, झेल मात्र सुटला गेलाय. पुरंदर किंग संघाकडनं छोट्या छोट्या चुका देखील होत आहेत. प्रेक्षक गॅलरीतून आपण पाहिलं तर मोठा आक्रोश आपल्याला पाहायला मिळते. आरडाओरडा केला तो, आवाज केला तो, जोश जल्लोष झेल सुटल्यानंतर मैदान ते होताना पाहायला मिळते. म्हणजे तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुमच्या पाठीवरती कौतुकाची थाप आहे, शाबासकीची थाप आहे. परंतु तुमच्याकडनं एक चुकी झाली ना तर तुमच्यावरती टीका करायला आणि तुम्हाला टिवचण्यासाठी तुमचे समर्थक इथे बसून आहेत. त्यासाठी चांगली कामगिरी तुमच्याकडनं अपेक्षित आहे, चांगला खेळ तुमच्याकडनं अपेक्षित आहे. प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वात स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत आहे. आणखीन एक डॉट बॉल असून एक निर्धाव चेंडू. सागर यादव इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. याही गोलंदाजानं गोलंदाजीतून प्रभावित केले, इम्प्रेस केले. एक अष्टपैलू ऑलराऊंडर आहेत. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मसवड या गावचे खेळाडू असं इथे आपण पाहिलं तर अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर म्हणून सागर यादव यांना आपण पाहतोय. 3 चेंडू टाकले, 2 धावा खर्च करतायत. पुरंदर किंग्स टीम कडनं बॅटिंग करते टीम लोहगड सुपर जायंट्स. बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक सलगचे काही निर्धाव चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल मैदान ते टाकल्या तर डॉट बॉलची मालिका इथे आपण पाहिलं ते सुरू आहे. 4थं षटक ते मात्र सुरू आहे. अगदी सायंकाळचं सत्र आपण पाहतोय. थोडंसं आता ड्यू फॅक्टर रात्रीच्या सत्रात पाहायला मिळेल, परंतु संध्याकाळचं जे सत्र आहे ना थोडंसं वातावरण थंड होते, क्लायमेट बदलले, हवामान चेंज होते, त्यामुळे बॅटिंग करताना धावा पाहायला मिळत नाही. यावेळेचा चेंडू आऊट करण्याचा प्रयत्न, कॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, एक क्षेत्ररक्षक दूरवरतून येतोय, दोघं अडवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चेंडू दोघांनाही अडणार नाही. आउटफील्ड वेगवान, चेंडू थांबणार नाही, चेंडू मात्र चालेल सीमा रेषा पार, चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावफलक कोती इथे आपण पाहिलं तर आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे. लोहगड सुपर जायंट्सनं या स्पर्धेत फार मोठे टार्गेट ठेवलं होतं. मागील मॅच मध्ये 101 धावाचं टार्गेट त्यांनी ठेवलं होतं आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ते थोडेसे बॅटिंग मधून आपल्याला स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. फुल ऑफ लेंथ होता, टीप कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, पॉइंटला टप्पा पडतोय, चेंडू दिशा बदलतोय, तोपर्यंत काही धावा येत आहेत. धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड ती आकडे आपण पाहिलं तरी ते बदलताना पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 35 धावा, 35 रन, लॉस ऑफ 2 विकेट, लोहगड सुपर जायंट्स. हायलाइट आपण पाहतो. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून ही सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर दर्जाचे टेलिकास्ट आपण पाहतो. अगदी तुम्ही युट्यूबवरती एकदाचा प्रथम स्पोर्ट्स मीडियाला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर श्री सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचं आपण पाहिलं तर युट्यूबवरती सचिन सरांचा चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा अगदी HD क्वालिटीमध्ये घर बसल्या स्पर्धेचा तुम्ही तुमच्या मोबाईलवरती, टीव्हीवरती, लॅपटॉपवरती, स्मार्टफोन, अँड्रॉइडवरती या स्पर्धेचा आनंद घेऊ शकाल. इथे फटका खेळला, मिड विकेटला फ्लिक केला, दिशा दिली आणि बॉलला मात्र पाठवले सीमा रेषा पार, डगआउटच्या दिशेने चाललाय. 4 धावांसाठी चौकार. समोर खेळलाय, डीप विकेटला बॉल मात्र जाईल सीमा रेषा पार, असून एक ट्रेडमार्क. चौकारा पाठोपाठ चेंडू मात्र चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, षटकारासाठी 6 धावा.
धन्यवाद डीचे सुमधुर संगीत आपण ऐकतायत. प्रहार प्रीमियर लीगचे एक टायटल सॉन्ग आपल्यापर्यंत आमचे डीचे मास्टर पोहोचवत आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर प्रहार प्रीमियर लीग टॉप लेवलला आहे. राजा माणूस, दिलदार मनाचा, मोठ्या मनाचा माणूस सचिन ढवळे सरांच्या स्वप्नातून साकारलाय प्रहार प्रीमियर लीगचा सोहळा. इथे आपण पाहिलं तर अपील जोरदार आणि तिथे विकेट येते. बॅट कट आपण पाहतोय. हलकस बॅटचं एज घेतला आणि विकेट किपरच्या हातात चेंडू विसरला जातोय. विकेट येते आणि फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होतोय शैलेश बोराडे. धक्का क्रमांक 3. तिसरा बॅटर लोहगड सुपर जायंटचा बॅक टू द पव्हिलियन, आउट, बाद. थँक्यू डीसे. पाचवं षटक देखील आपण पाहतोय. 45वा धावफलक होती. 3 विकेट इथे आतापर्यंत गमावल्यात. शेवटचे काही चेंडू आपण पाहिले तर पहिल्या डावातील बाकी आहे. यानंतरच्या दोन्ही टीमला विनंती असेल पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहे. त्यामुळे कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी संपर्क करा आणि यानंतरची मॅच देखील इथे असेल. पुढील मॅचची देखील आपण अनाउन्समेंट या ठिकाणी करणार आहोत. यानंतर देखील अजून भरपूर सामने आपण या स्पर्धेत खेळताना पाहणार आहोत. आजच्या चौथ्या दिवसामध्ये आपण स्टुडंट हाफ मधील राहिलेले सर्व सामने इथे आपल्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. 46वा धावफलक होत आहे. यावेळेचा चेंडू त्या कॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक राहतील दूरवरती आणि चेंडू मात्र जाईल प्रहार प्रीमियर लीगच्या बॅनर वरतून सीमा रेषा पार. धावा मिता 4. धन्यवाद डीचे. 50 धावा पूर्ण होत आहेत. अर्धशतक पूर्ण होते. 3 विकेट इथे आपण पाहिले तर गमावल्यात. 5वं षटक देखील सुरू आहे. गोलंदाज हर्षद स्टेप आउट होऊन खेळला. एक्स्ट्रा कव्हरला कॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक वाईड स्ट्रॉंगअपचा दूरवरती बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. षटक क्रमांक देखील 5व्या क्रमांकाचा संपला. ते 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 54. करण रनरेट आपण पाहतोय 10.80चा आणि शेवटचं अंतिम षटक देखील इथे आता आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. महत्वपूर्ण मॅच आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल ते देखील आपण पाहणार. लोहगड सुपर जायंटचे रेकॉर्ड मी तुम्हाला सांगितलं की 6 सामने खेळलेत, त्यापैकी 5 जिंकलेत, 1 पराभूत आहे आणि त्यांचा सुरू असलेला 7वा सामना तो त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे याही मॅच कडे साऱ्यांचं लक्ष आहे. लोहगड विरुद्ध पुरंदरी मॅच आपण पाहतोय आणि यानंतर सामना असेल पन्हाळा विरुद्ध सिंहगड. या दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. पन्हाळाचे कॅप्टन आणि सिंहगडचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे येतोय. वेग घेतलाय. पाठलाग सुरू आहे. प्रयत्न केला जाईल परंतु आउटफील्ड वेगवान. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू जाईल. नॉन स्टॉप सीमा पार. धावा मिता 4. धन्यवाद डीसे. पुन्हा एकदा मॅच कडे घेऊन जाते. 58 धावा धावफलक होत्या. 3 विकेट गमावल्यात. यावेळेचा चेंडू तास समोर खेळला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतील. एकदा पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि तिथे नकार आहे.
फेकी सुरेखा बॅकअप थोडंसं खराब आहे. गोलंदाज आकाश साळुंकेला आपण त्या ठिकाणी पाहतोय. काही धावा येत आहेत. 2 चेंडू आणि 5 धावा खर्च करतोय आकाश. शेवटचे षटक सुरू आहेत. स्लॉगवर टेतवर आपण पाहतोय 59 रन लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 6व्या क्रमांकाचे इन प्रोग्रेस आपण पाहतोय. शंतनू पाटील 11 चेंडू 22, अनिल विटकर 3 चेंडू 6, करण दंडेड आपण पाहिलं तर 11.06 आपण पाहतोय. 59 बनवलाय. शेवटचे 4 चेंडू लोगड सुपर जायंट्सला फार महत्वाचे आहे. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका खेळलाय, चेंडू हवेत, डीप विकेटला प्रयत्न कमालीचा आणि तिथे टिपला जाईल. पकडली कॅच, विकेट येईल आणि फलंदाज परतेल शंतनू पाटील. बिग विकेट गॉन, मोठा मासा गळाला. मागील मॅचचा हिरो 12 चेंडू 22 धावांची खेळी करत बॅक टू दी पव्हिलियन, आउट बाद. थँक्यू. चला न्यू बॅटर थोडं पटपट चला, वेळ फार महत्वाचा आहे. अजून यानंतर आपल्याला तब्बल 6 सामने खेळवायचे, त्यामुळे विनंती आहे की थोडी घाई करा. टोटल 14 सामने आहेत. 7 सामने पूर्ण झालेत. हा 8वा सामना सुरू आहे. यानंतर अजून प्रहार प्रीमियर लीगच्या लीग पद्धतीतील स्टुडंट हाफ मधील 6 सामने आपल्याला खेळवायचे आहे. त्यामुळे विनंती एकच आहे, थोडी घाई करा. सगळ्या टीम सहकार्य करा. मिडल ऑफ द बॅट आल्याला पहिलाच बॉल आणि पाठवलाय सीमारेषा पार, ठोकलाय षटकार. थँक्यू. महेश यल्लारपूरकरच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर गोलंदाजाला आसमान दाखवले. असून एक ताकद तर आहे, परंतु किती लांब जाईल आणि थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. डीप लॉंग ऑफला टिपला जाईल, विकेट येते. महेशला परतावा लागेल. धक्का क्रमांक 5, 5 गडी बाद 65. थँक्यू डीचे, धन्यवाद. पुन्हा एकदा आपण पाहतो सुमधुर संगीतानंतर सर्वांचं स्वागत आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलाय, प्रत्येक अँगल आपण पाहतोय प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून. इथे आपण पाहिलं तर एक सुंदर सेल टिपलाय. टायमिंग संपलाय. 5 गडी बाद 65. शेवटचा एक चेंडू तो आपण पाहिले तर इथे बाकी आहे. स्कोररनं माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली, तीच माहिती आम्ही पंचांपर्यंत पोहोचवतोय. 65 रन लॉस ऑफ 5 विकेट, 5.5 षटक कंप्लीट होत आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि टीमचा टायमिंग संपलाय. त्यामुळे खेळाडू 38 सर्कल मध्ये घेतला जातोय. शेवटचा चेंडू होता. मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही. धाव घेण्याचा प्रयत्न केला, रनआउटची संधी एकतर बनवली. दुसरीचा प्रयत्न असेल का? आणि पाहता पाहता दुसऱ्या धावेला प्रयत्न केलाय. रनआउटची संधी आणि दुसऱ्या धावेला बॅटर होत आहेत मैदानावरती. रनआउट, धाव बाद. बनवल्यात 66 आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 36 चेंडू 67 धावा. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. मी दोन्ही कॅप्टनना विनंती करेल आपण टॉस साठी या. यानंतरची मॅच असेल पन्हाळा विरुद्ध सिंहगड. या दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. पन्हाळा संघाचे कॅप्टन, सिंहगड टीमचे कॅप्टन आपण टॉस करतोय. दोन्ही कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी या.
चला पटकन चला क्षेत्ररक्षण करणारी टीम, वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे विनंती आहे की थोडी घाई करा, वेळ आपल्याला फार महत्वाचं. त्यानंतर अजून 6 मॅच होणार आहे आणि प्रत्येक मॅच आपल्याला 6 षटकांची खेळवायची आहे, त्यामुळे प्रत्येक टीमला आमची एकच विनंती राहणार की थोडी घाई करा, थोडं सहकार्य करा. प्रहार प्रीमियर लीग 2025 आपण 13वं पर्व या ठिकाणी संपन्न होताना पाहतो आणि टॉस बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी जॉईन होतोय. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय, नाणेफेकीचा कौल आपण करतोय. पन्हाळा आणि सिंहगड या दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या समेत या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि टॉस देखील आपण करतोय. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण शरद दाऊड सरांच्या शुभास त्या ठिकाणी करतोय. मी सरांना विनंती करेल आपण टॉस करावा. पन्हाळा आणि सिंहगडचे कॅप्टन कोण कॉल करते? पन्हाळा कॉल करताय. टॉस आपण करतोय. नाणेफेकीचा कौल प्रहार प्रीमियर लीग कॉल. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी टॉस जिंकलाय. प्रथमतः सिंहगड कॅपिटलचे कॅप्टन आपल्या समेत आहेत. काय निर्णय असेल प्रथमतः? आम्ही फिल्डिंग घेऊ पहिल्यांदा, कारण का अंधार पडत चाललंय, लाईट लागन, त्यामुळं पहिल्यांदा फिल्डिंग घेऊ. सिंहगड कॅपिटल या टीम बद्दल काय सांगाल? आतापर्यंत किती सामने खेळलेत, किती जिंकलेत आणि अजून किती मॅच बाकी आहे? 6 सामन्यांपैकी 4 सामने आम्ही जिंकलेले आहे. आम्हाला हा सामना खूप महत्त्वाचा आहे. हा जिंकला तर आम्ही क्वालिफाय होतोय टॉप 4 मध्ये. काय स्ट्रॅटेजी असेल पन्हाळा टीमच्या अगेन्स्ट जिंकण्यासाठी? काय स्ट्रॅटेजी करून खेळाल? टीम मध्ये काय चेंजेस, काय बदल, त्याबद्दल काय सांगाल? मागले प्लेइंग 11च आहे, चेंजेस नाही आहे आणि समोरच्या टीमला 60 पर्यंत थांबवण्याचा आमचा हे मानस आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. सिंहगड कॅपिटल दुसरे कॅप्टन आपल्या समेत आहेत. पन्हाळा रायडर्स संघाचे टॉस पराभूत आहेत. आता प्रथमतः बॅटिंग करायची त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावांचं टार्गेट असेल, काय सांगाल? टॉस तर काही आपल्या बाजूने होतो किंवा नाही होत, त्यामुळे काही जे कंडिशन आहे त्याप्रमाणे आम्ही खेळणार आहे आणि 80 ते 90 धावा आम्ही करण्याचा प्रयत्न करू. पन्हाळा रायडरचा संघ आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेत पाहतोय आज 13व्या पर्वात खेळताना पाहायला मिळतोय. काय पोझिशन आहे टीमची? किती सामने खेळलेत, किती जिंकलेत आणि अजून किती जिंकायचेत? आम्ही 6 सामने खेळलोय, त्यापैकी 4 जिंकलोय, त्यामुळे हा सामना आमच्यासाठी क्रुशियल आहे आणि हा आम्हाला जिंकणं आहे. हा जिंकलो तर आम्ही टॉप 2 मध्ये जाईल. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. पन्हाळा रायडर्सचे कॅप्टन होते. टॉस बॉक्स मधून एक छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते. आताच आपण टॉस संपन्न केलाय. सिंहगड कॅपिटलने टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर पन्हाळा रायडर्स संघाला प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. यानंतरची जी मॅच आपण पाहणार आहोत, दोन्ही संघांनी 6 सामने खेळलेत, दोन्ही टीम 4-4 मॅचेस जिंकल्यात, त्यामुळे एक प्रतिष्ठेची मॅच यानंतर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यानंतरचा सामना जो असणार आहे तो बिग मॅच, बिग फाईट, बिग बॅटल इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा त्या मॅचचं देखील आपण लाईव्ह प्रेक्षेपण पाहणार आहोत. परंतु सुरू असणाऱ्या मॅचकडे आपण जातोय. टॉस बॉक्स मध्ये आपण थांबतोय. ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा मनोज बेल्लेकर सरांना. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू उत्तम सर. दोन्ही टीमचे अतिरिक्त प्लेअर असतील तर बरं होईल आणि इथे फक्त पुरंदरचाच अतिरिक्त प्लेअर आहे. अलकातने चेंडू या दरम्यान जो खेळला, धावपाची संधी, फिकी थोडीशी उशीर आली आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळाली, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतो एक सिंगल आली आणि आता जर अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये इथे 1-1 अशी पुरंदर किंग्स संघाची धावसंख्या अगदी आपण पाहतोय. अमोल घेराव याला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. शुभम आणि सागर यादव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुरंदर किंग्स आणि लोहगड सुपर जायंट अशा 2 टीम्स निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. पाच 28 पहिला चेंडू या दरम्यान जो पडला गेला. एक सिंगल परत एकदा येताना आपल्याला पाहायला मिळते. शांत वातावरण आहे. शांत अशा वातावरणात या मॅचेस आपल्याला ज्या खास करून पाहायला मिळत आहेत.
तीन धावा आहेत इकडेच्या मोबाईलमध्ये. इथे चेंडू हवे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि अजून एक विकेट आली आणि पुरंदर किंग्स संघाला अजून एक धक्का बसताना आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये जो मान्यवर वर्ग उपस्थित झालेला आहे. कात्रज सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय संतोषजी पासलकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संतोष पासलकर साहेबांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या कात्रज नगरीचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नितीनजी शेलार साहेब उपस्थित, त्यांचं मनापासून स्वागत. पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आदरणीय नितीन कांबळे साहेब उपस्थित झालेले आहेत. त्याबरोबर कात्रज नगरीचे उद्योजक आदरणीय रमेश अण्णा चलवादी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबरोबर उद्योजक आदरणीय दिनेशजी काळे साहेब, सी आदरणीय आमचे अनिलजी स्वामी सर आणि कात्रज नगरीचे उद्योजक राहुल खोपडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्या मान्यवरांचं आमच्या सचिन ढवळे फाउंडेशनच्या वतीने, सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या माध्यमातून, प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. संतोष पासलकर साहेब, नितीन शेलार साहेब, नितीन कांबळे साहेब, रमेश अण्णा चलवादी साहेब, त्यानंतर दिनेशजी काळे साहेब, सी अनिल स्वामी साहेब आणि राहुल खोपडे साहेब, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. वेलकम सर. इथे फायनल लीगला चेंडू खेळला गेला आणि शेवटच्या चेंडूवरती आलेला हा सुरेख प्रकारचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि चौकाराने या षटकाची सांगता होताना जी पाहायला मिळाली. धावफलकाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकाची धावसंख्या आहे 7 धावा, 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पुरंदर किंग्स संघ सुरुवातीला फलंदाजी करत असताना पहिलं षटक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे संपलेलं आहे, 7 धावा खर्च झाल्या, 2 महत्त्वाच्या विकेट इथे खर्च होताना आपल्याला ज्या पाहायला मिळालेल्या आहेत. आणि एक महत्त्वाचा सामना दोन्ही टीमसाठी, कारण आता उर्वरित जे काही 5-6 सामने बाकी राहिलेत, म्हणजे या 5-6 सामन्यांचा इतिहास जर अगदी आपण पाहिला तर इथून पाठीमागे जेवढं काही गमवलंय ते कमवलेलं टिकवायचंय, आणि गमवलेलं मिळवायचंय. ही गोष्ट निश्चितप्रमाणे आता आपल्याला जी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता अंतिम टप्प्यात आजचा हा दिवस जाऊन जो पोचलेला आहे आणि अंतिम टप्प्यात यासाठी शब्द आहे की लीग फॉर्मॅटमधला हा जो ही जी गोष्ट आहे ती आपल्याला पाहायला खूप मजा येणार आहे. सुंदर दृश्य आहे, विहंगम दृश्य अगदी आपण पाहतोय. आपल्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला ही गोष्ट जी पाहायला मिळते. गोलंदाज खोलबट टप्प्याचा चेंडू होता, गॅपमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या दरम्यान पाहता चेंडू सीमा रेषेच्या जवळपास पोहोचला. तिथे चेंडू कव्हर केला, 2 धावा आल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक दोन्ही पुढे पोहोचला. धावफलकावर धावसंख्या 9, 2 गाड्यांच्या मोबदल्यात पुरंदर किंग्स संघ दुसरं षटक चालू असताना अश्विन कुमकर सर आलेत गोलंदाजी मार्कवरती. लोहगड सुपर जाईंट एक अनुभवी खेळाडू आहे अश्विन कुमार. अश्विन सर परत एकदा आपण पाहतोय मिड विकेटला चेंडू जो खेळला, यावेळेस क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळेल आणि चेंडू पोहोचते सीमारेषेच्या वर फरार. 4 रन चौकार. गोविंद जाधव आणि शुभम गावरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना शुभमच्या बॅटमधून आलेले 2 ताबडतोब फटके अगदी आपण पाहिलेत. याच्या अगोदरचा फटका सुद्धा तितक्या ताकदीचा होता जो खेळला गेला तो कव्हरला. आणि त्यानंतर अगदी आपण पाहिले की इथे मिड विकेटला एक सुरेख प्रकारचा चौकार अश्विन कुमकर सरांना जो खेळला गेला आणि त्यामुळे धावफलक वेगाने वाढलाय. आणि इथे पहिली तेरी थी अब मेरी है, ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून, असं म्हणजे हरकत नाहीये. धावफलकावरती धावसंख्या 13 असताना धक्का क्रमांक इथे बसला जाईल 3रा. आणि एक गोष्ट आपण सातत्याने पाहिली की शफलून खेळण्याचा प्रयत्न होता शुभम गावरे याचा परत एकदा, आणि यावेळेस अगदी डाव्या इष्टीवरती चिरून टाकला आणि डावी इष्टी या दरम्यान अगदी आपण पाहतोय जी उडवली गेली. आणि अश्विन कुमकर सरांचं सेलिब्रेशन सुद्धा आपल्याला जे पाहायला मिळालं. खूप मोठी विकेट येताना आपल्याला जे पाहायला मिळते. 3री विकेट आली आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. 3-13 मराठीमध्ये एक म्हण आहे, 3-13 आणि 9-12 एक मराठीमध्ये असणारी जी म्हण आहे, परंतु 13 धावांची 3री विकेट येणं
पुरंदर किंग्स संघाला बऱ्याचशा अडचणीत आणताना पाहायला मिळणार का, तेही आपल्याला पाहिजे. टार्गेट 67 धावसंख्येचा आहे. हे 67 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे होणार तेही पाहिजे. शांत असं वातावरण. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला तर एक चांगला चेंडू होता अश्विन कुमकर सरांचा. चेंडू पडल्यानंतर अगदी मधल्या यष्टीवरून निघून गेलाय, वाचला गेलाय आणि त्यानंतरची रिॲक्शन अगदी आपण पाहिली अश्विन कुमकर सरांची. खूप चांगला चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि यावेळेस परफेक्ट बॅटवरती मिडल झालाय, पाठवलाय सरळ मैदानाच्या बाहेर. लॉंग ऑफला चेंडू पोहोचला गेलाय सरळ सीमारच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. चौकाराच्या रूपाने धापलकरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली गेली, ती असेल आत्ता वेगाने पुढे पोहोचेल. 17 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. आणि ह्या 17 धावा येत असताना जर अगदी आपण पाहिलं तर इथे दुसऱ्या षटकाची समाप्ती होईल. 18 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. आपण पाहतोय की या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झाले जे मान्यवर आहेत त्यामध्ये ऑनस्क्रीन आपल्याला सगळा मान्यवर वर्ग पाहायला मिळतोय. संतोष पासलकर साहेब आहेत, कात्रज सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष. त्याबरोबर नितीनजी शेलार साहेब सामाजिक कार्यकर्ते. नितीन कांबळे साहेब आपले पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत. रमेश अण्णा चलवदी साहेब उद्योजक कात्रज. दिनेश काळे साहेब उद्योजक कात्रज. CA अनिल स्वामी साहेब आणि राहुल कोपडे साहेब उद्योजक कात्रज. हा सगळा मान्यवर वर्ग अगदी वेळात वेळ काढून खास क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. प्रहार प्रीमियर लीगवरती यांचं प्रेम आहे, सचिन ढवळे सरांवरती असणारे प्रेम आहे आणि या प्रेमापोटी हा सगळा मान्यवर वर्ग या ठिकाणी उपस्थित झाला आहे. या सगळ्या मान्यवरांचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. यावेळेस पंच दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये खेळला, शतरक्षक चिन्हावरती पोहोचतोय. 1 धावा असेल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे 2 धावा आरामात आलेल्या 2 धावा अगदी आपण पाहतोय. सुंदर सुंदर उपक्रम निश्चितप्रमाणे राबवले गेलेत आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. 3 फॉर्मॅटमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपण UPSC MPSC साठी जे स्टुडंट या अकॅडमीमध्ये आहेत, जे शिक्षण घेत आहेत, इथे दोन्ही शतरक्षक चिन्हावरती पोहोचले नाही. कॉल नव्हता कोणी कोणाला दिलेला आणि त्याच्यामुळेच इथे फलंदाज वाचला गेलाय. गोविंद अभिषेक असं म्हणजे हरकत नाहीये. कारण यष्टीरक्षक सुद्धा मला वाटतं अश्विन कुमकर सर चेंडूवरती आले नाहीत. प्रयत्न खूप चांगला होता आणि एक सुंदर नजारा आहे. म्हणजे तुम्ही ऑनस्क्रीन अगदी पाहत असाल, तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहत असाल तर या मैदानाचा लेखाजोखा काय आहे किंवा हे मैदान कसं आहे हे दिसतंय ऑनस्क्रीन आपल्याला. सिंहगड इन्स्टिट्यूटचं असणारं हे मैदान निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. इथे धाव घेण्याचा प्रयत्न आहे, त्या दरम्यान एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलकाची धावसंख्या अर्थात ती लेगबायच्या रूपाने सिंगल आली आणि सिंगलच्या रूपाने धावफलक 22 धावा 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे आत्ता जी गोष्ट आपण ऑनलाईन पाहतोय ती गोष्ट रेकॉर्ड केलेली अजिबात नाही आहे. लाईव्ह सगळ्या गोष्टी आपल्याला अपडेट ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. म्हणजे आत्ता जे चालू आहे तेच दिसतंय आपल्याला ऑनस्क्रीन. या सगळ्या गोष्टी आहेत. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला आहे, खेळला गेला मिड विकेटला, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. खिलाडी के मस्तक पे दस्तक, खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. चेंडू पोचला मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर आहे. बॅटवरती चेंडू आला नाही. चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालाय. षटकारानंतरचा चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे अभिषेक चव्हाणला एक जीवनदान पण आहे आणि या जीवनदानाचा फायदा अभिषेक इथे घेताना आपल्याला जो पाहायला मिळालाय
जीवनानंतर षटकार खेळला. परत एकदा यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, कॉटन बोल्ट आणि अभिषेकची खेळी आले संपुष्टात. अभिषेक होईल बाद, धक्का क्रमांक 4, 4 बाद 28 धावा. षटक क्रमांक 3 या दरम्यान जे संपले. तीन षटकं संपली, 28 धावा आहे 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. 18 चेंडूमध्ये 28 धावा पूर्ण होताना पाहायला मिळालेल्या आहेत. परत एकदा आपण पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये. थोडासा उसळलेला चेंडू, शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. ज्या पद्धतीने षटकार खेळला गेला होता तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेचा चेंडू आहे ना हा थोडासा दूरवरती टाकला गेला आणि त्यामुळेच इथं अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ही विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. मला वाटतं इथं फर्स्ट एड किट घेऊन सर स्वतः मैदानाच्या आतमध्ये जात आहेत आणि शरद दौड सर जे आहेत फर्स्ट एड किट अजिबात नाही आहे. मला वाटतं इथे लायटिंग बेल्स निश्चितप्रमाणे जे घेऊन गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचं दृश्य आपल्याला ऑन स्क्रीन खूप चांगल्या प्रकारे आपल्याला जे पाहायला मिळत आहे. शरद दौड सरांच्या हाताला थोडीशी दुखापत काल होताना पाहायला मिळाली, पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा म्हणजे डॉक्टरने त्यांना सांगितलं की आराम करायचा, पण त्यांनी ही गोष्ट आवर्जून सांगितली आराम करेल सर, पण घरात नाही करणार. आराम करेल तर क्रिकेटच्या ग्राउंडवरतीच करेल, म्हणजे मी खेळणार नाही, मी कुठलं काम करणार नाही, पण मी आराम करेल तर क्रिकेटच्या मैदानावरतीच करेल. माझी स्वतःची क्रिकेटची स्पर्धा चालू आहे, माझी अकॅडमी क्रिकेटची स्पर्धा चालू आहे, मला तिथं उपस्थित राहणं हे मला गरजेचं आहे. परंतु मनापासून धन्यवाद देईल शरद सरांना की आजारी असतानासुद्धा, हाताला दुखापत असतानासुद्धा या स्पर्धेसाठी मात्र खूप मोठं काम त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. हीच खासियत आहे आपल्या अकॅडमीची की ज्याला जी जबाबदारी दिली ती त्याला पारच करावी लागते. स्वतःचं काम स्वतःने करणं हे यावेळेस चेंडू परफेक्ट बॅटवरती मिडल झालाय आणि गॅपमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. षटकार येताना आपल्याला पाहायला मिळेल. गोविंद जाधवच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळालाय. उशिवा हाताने गोलंदाजी मार्कावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. परफेक्ट बॅटवरती मिडल पण झाला आणि मिड विकेटला इथे एक मोठा फटका येताना आपल्याला पाहायला मिळाला. विशेष म्हणजे गोविंदची बॅट पकडण्याची स्टाईल सुद्धा थोडीशी वेगळी आहे, म्हणजे आपण नेहमी पाहत असतो. यावेळेचा चेंडू हवेत, तिथे अप्रतिम झेल झालाय. चांगला असा झेल होताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि अजून एक विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते आणि चांगला झेल रमेश याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. सूर मारला गेला होता रमेश याच्याकडून आणि गोविंद जाधवची विकेट इथे येताना आपल्याला पाहायला मिळाली. खूप दूरवरती होता, शेवटपर्यंत चेंडूवरती लक्ष आणि त्यानंतर सूर मारला गेला. स्वतःला झुकून दिलं होतं, कारण रमेशला सुद्धा माहिती आहे की जोपर्यंत स्वतःला झुकून दिलं जाणार नाही तोपर्यंत विकेट येणार नाहीये. मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळेल. उमेश सोनवणे यांनी घेतलेला एक चांगला असा झेल. बुलढाणा गावालाच, बुलढाणा तालुक्याला, बुलढाणा जिल्ह्याला बिलॉंग करणारा खेळाडू आणि विशेष म्हणजे पुरंदरची टीम ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. जोश आहे आणि होशमध्ये सुद्धा ही टीम निश्चितप्रमाणे एक जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते. पाहिजे फक्त इथून पुढच्या 16 चेंडू 33 धावा कशा पद्धतीने पूर्ण करत आहेत. ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय फॅमिलीसुद्धा या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने आणि खास करून अगदी आपण पाहतोय की छोटं बाळसुद्धा आपल्या आईवडिलांच्या समवेत क्रिकेटच्या मैदानावरती ही क्रिकेटची स्पर्धा पाहण्यासाठी आलेला आहे. त्याचे मी मनापासून स्वागत केले, फॅमिलीचं मनापासून स्वागत. आणि नवीन आलेला फलंदाज अजय आल्या गोलंदाजाचं स्वागत करतोय षटकाराने. दोनशे 3 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाले. मिड विकेटला आलेला हा सुरेख प्रकारचा फटका अजय सरांच्या बॅटमधून आलाय. अजय धाकतोडे सर आहेत जे इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या बॅटमधून एक षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. विहंगम दृश्य निश्चितप्रमाणे आहे आणि हे खरं जीवन आहे ज्याच्यामध्ये कुठला ताणतणाव नाही, दबाव नाही, प्रेशर नाही. ह्याच मनमुराद आनंद आहे आणि तो सुद्धा आनंद घेताना पाहायला मिळतोय. मनापासून त्याचे कौतुक. इथे बॅकअपसाठी शतरक्षक नाही. एक धाव. मॅच मधली रंगत निश्चितप्रमाणे जी वाढली जाते.
अगोदर आपण छोट्या बाळाला पाहिलं, आमच्या ऋषी कापसे सर सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. ऋषी कापसे सरांचं मनापासून स्वागत आहे. अशी फॅमिली निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे अगदी आपण पाहतोय, इथे चेंडू जर अगदी आपण पाहिला एक चांगला असं चेंडू निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी नुकतेच ज्यांचं आगमन झाले आदरणीय दिनेश भाऊ काळे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर आदरणीय राहुल कोपडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. कात्रज नगरीचे असणारे उद्योजक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दिनेश काळे साहेब, त्याबरोबर राहुल कोपडे साहेब, आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत. बरीचशी चर्चा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजांमध्ये होते, कारण धावसंख्येचा पाठलाग खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जो करायचा आहे. पाहूया करामत मैदानाच्या आतमध्ये काय होणार आहे. लक्ष सगळ्यांचं लागले गेले. परफेक्ट यॉर्क होता, बुंद्यात टाकलेला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, समजू शकला नाहीये फलंदाज, आणि तिथे आरामात एक सिंगल सुद्धा फलंदाजाकडून होताना पाहायला मिळाली. आणि आता 4 षटकं संपली, 6 बाद 42 धावा, आणि आता समीकरण आहे शेवटचे 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 25 धावा. 12 चेंडू 25चा सामना अजूनही या दरम्यान बाकी असलेला आपल्याला पाहायला मिळते. पुरंदर किंग्स संघ इथून पुढे कशा प्रकारे कमबॅक करेल, कारण 6 विकेट आल्यात, 4 फलंदाज खेळायचे बाकी राहिले आणि शेवटचे 5 मिनिटं बाकी राहिले. बारा चेंडू आणि 25 धावा संख्येचा बाटला करायचा आहे. पाहूया, हर्षद स्ट्राईकला आहे. 2 चेंडू 7 धावा अजय दागदोडे सरांच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती, आणि इथे अगदी आपण पाहतोय खूप मोठी विकेट आली हर्षदच्या रूपाने. 7वी विकेट येते, 7वा फलंदाज बाद. पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता न्यू बॅटर पंकज गोरदे सरांना आपण या ठिकाणी पाहणार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिला चेंडू हवेत, आणि 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 अजून एक विकेट, अजून एक विकेट आली आहे. विकेट थांबायला तयार नाहीये, सातत्याने येणारे हा विकेट आहे. 8वी विकेट आली, 42 धावा धावपाल करते. 12 चेंडू 25चा सामना 10 चेंडू 25 वरती आलाय. षटपीच चेंडू होता, आणि तिथं अगदी आपण पाहिले की मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न करत असताना तिथे झेल झाला, आणि अश्विन कुमकर सर चेंडू खाली आपल्याला जे पाहायला मिळाले. एक मोठी विकेट येताना आपल्याला जे पाहायला मिळाली. मोठी विकेट आल्यानंतर तो जल्लोष सुद्धा होताना पाहायला मिळालाय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आहे, आणि आत्ता आपल्याला पाहिजे उर्वरित 2च विकेट राहिलेले आहेत.
एक मॅच निश्चितप्रमाणे आता इन्स्टाला एक गोष्ट सातत्याने व्हायरल होताना पाहायला मिळते. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज शेवटची विकेट 8 चेंडू 38चा सामना. तीच परिस्थिती आता ना. 10 चेंडू 25चा सामना बाकी राहिला. शेवटच्या 2 विकेट बाकी राहिल्यात आणि आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध अनिल कुंबळे आणि ज्या भागात श्रीनाथने जी कामगिरी केली होती ती कदाचित तिथं होणार का? सागर रासकर आणि अजय दागतोडे सर यांच्या माध्यमातून 10 चेंडू 25चा सामना. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच संपलेला नाहीये. कुणी असं अजिबात म्हणू शकत नाही की पुरंदर किंग्स संघ आता पराभूत झालाय किंवा कुणी म्हणू शकत नाही लोहगड सुपर जायंट संघ आता पराभूत झालाय. इथं अजून कोणी पराभूत नाहीये. इथे संधी गमावली इथे झेल घेण्याची. लागोपाठची तिसरी विकेट येता येता राहिली आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय तिथे 2 धावा आरामात येताना पाहायला मिळाल्यात. आरामात आल्यात. जीवनदान आहे. सागर रासकर यांना जीवनदानाचा कितपत फायदा घेतला जाईल. फैजान अली मीर गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. 3 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 2 धावा. यावेळेस परत एकदा इथे राईज झालेला चेंडू कॉटन बोल्ड आणि इथे 9वी विकेट येईल. इथे जेवढ्या विकेट आल्यात ह्या सगळ्या विकेट जर आपण पाहिल्या तर कुठेतरी चेंडू राईज होतोय, बाउन्स होतोय. त्या चेंडूच्या लाईनमध्ये जाऊन फटका खेळणं गरजेचं आहे, पण खूप दूरवरून फटका खेळला जातो आणि तिथे कुठेतरी विकेट येताना पाहायला मिळते. आणि विकेट सगळ्यात महत्वाची आहे. फैजान अली मीरच्या चेहऱ्यावरती जी स्माईल, तो आनंद निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. विकेट जर आपण पाहिल्या तर ह्या विकेट महत्वाच्या ठरताना पाहायला मिळाल्या. पुरंदर किंग्स संघ जो विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळत होता तो थोड्याशा अडचणीत सापडताना आपल्याला पाहायला मिळाला. झेल झाला. एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल आता ज्यावेळेस अगदी ही 9वी विकेट आली त्यावेळेस अजय दागतोडे सरांनी फक्त डोक्याला हात लावला होता की मी क्या कर रहा हूं. मी नॉन स्ट्राईकच्या बाजूला आहे. मी जिथे एक षटकार खेळलाय मला स्ट्राईक लेणं गरजेचं आहे. आणि एकही फलंदाज असा नाही की त्यांच्यानंतर 3 फलंदाज बाद झाले की त्यांना स्ट्राईकवरती आणू शकले नाही. इथे मात्र संधी परत एकदा गमावली. त्या दरम्यान आता संधीचं सोनं करावं लागेल. अमर गावित वरती 9. परत एकदा डॉट बॉल आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता त्यानंतरचा आलेला नकार. पण गोलंदाजी फैजान अली मीरची अफलातून पाहायला मिळाली. एक षटक निश्चितप्रमाणे त्यांच्या माध्यमातून टाकलं गेलं. फक्त 2 धावा खर्च केल्या. 3 विकेट मिळाल्यात फैजान अली मीरने. आणि आता सामना बाकी आहे. 6 चेंडू आणि 23 धावा. 6 चेंडू 23चा सामना या दरम्यान बाकी असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लडलाईट्स ऑन होत आहेत हळूहळू. पाफिया शेवटच्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जाते आणि शेवटच्या षटकासाठी इथं गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती शंतनू पाटील इथं शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. समोर आहे अजय दागतोडे. जो भी करना है, जो नाम है, जिनके नाम है जय है, उनको ही करना है. अजय दागतोडे. यावेळेस हा चेंडू डॉट चेंडू निर्धाव आणि टाइम आउट. त्यामुळे एक क्षेत्रक्षेत्र तटीय आतमध्ये घ्यावा लागेल. आणि सगळ्या खेळाडूंना विनंती मॅक्झिमम आपल्याला 11 11:30 पर्यंत मॅच सगळ्या संपवायच्या आहेत. त्यामुळे सहकार्याची अपेक्षा सगळ्यांकडून आहे. खेळाडूंनी अजिबात वेळखाऊपणा करायचा नाही ही सर्वांना कळकळीची विनंती राहील. पन्हाळा आणि सिंहगड चला दोन्ही टीम तयारीमध्ये राहा. मॅच संपल्याबरोबर मैदानाचा आता बघा धावत पळत आले तरी हरकत नाही. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय. शेवटचे 4 चेंडू 23. 4 चेंडू आणि 23 धावा. एक तर 4 षटकार खेळला किंवा 3 षटकार एका चौकाराची गरज.
4 चेंडू 23. आणि बिग हिट तर केलाय तिथे क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना पोहोचला नाही, चौकार आलाय. धाव धावसंख्या असेल आता 48. 48 425वा चौकार आलेला आहे या स्पर्धेमध्ये. म्हणजे अगदी मराठी भाषेमध्ये नाही का, अगदी आपण ही चर्चा 450 चौकार गेलेत आतापर्यंत. आणि मॅच जर अगदी आपण पाहिल्या तर टोटल मॅच 96 मॅचेस आहेत. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर यावेळेस परत एकदा उंची खूप, लांबी थोडीशी कमी पडली आणि झेल सुटला. शिवनदान गोलंदाज परत एकदा आपण पाहतोय. उजव्या हाताने मारा करेल. यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू हवेत आणि टीम ऑल आउट. टीम ऑल आउट 16 धावसंख्येने हा सामना लोहगड सुपर जायंट्सकडे जिंकलाय. टीमचं मनापासून अभिनंदन. चला दोन्ही टीम रेडी राहा, आपल्याकडे वेळ अजिबात नाहीये. दोन्ही टीम आता लगेच मैदानाचा ताबा घ्या. इथे पुरंदर किंग्स संघाला पराभवाच्या छायात मात्र यावा लागला असं तरी हरकत नाही. आणि लोहगड सुपर जायंट संघाने इथे 16 धावसंख्येने हा सामना जिंकला. टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. दोन्ही टीम झटपट एकमेकांना सेकंड करून घ्या आणि क्षेत्ररक्षण धावत पडत खेळाडूंना विनंती राहील मॅक्झिमम 11 पर्यंत आपल्याला आजची रात्र संपवायची. उर्वरित 6 मॅच सुद्धा संपवायचे आहेत. आता 6 वाजलेले आहेत, 5:57 झाले म्हणजे 6 वाजलेले आहेत. आणि इथून पुढे आपल्या मॅच ज्या बाकी आहेत त्या आहेत बाकी 6. आणि या 6 मॅच आपल्याला 5 तासात संपवायच्यात. 6 मॅच 5 तासात संपवायच्या आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यामुळे खेळाडूंना विनंती राहील आपण थोडीशी घाई करणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. हा सामना संपलाय आणि आता या सामन्यातला प्लेअर ऑफ द मॅच किताब आपण या ठिकाणी जो देणार आहोत. चला क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या विनंती राहील टीमला. मॅच आपल्याला लगेचच सुरू करायची आहे. आपल्याकडे मॅचसाठी वेळ जो आहे हा खूप कमी वेळ आणि प्रमाण आपल्याला पाहायला मिळेल.